मुंबई महानगरपालिका निवडणुकीला जानेवारी मध्याचा मुहूर्त मिळणार असल्याची माहिती मिळते। बीएमसीची प्रभाग रचना अंतिम स्वरूपात पोहोचली असून ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रभाग आरक्षण घोषित होणार असल्याचं समजतं। महाराष्ट्रात लवकरच निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होणार आहे। जानेवारी मध्यापर्यंत म्हणजेच 15 जानेवारीपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका घेतल्या जाऊ शकतात। 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे। 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडू शकतात। राज्यामध्ये आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू शकतात आणि मुंबईमध्ये जानेवारी मध्यापर्यंत म्हणजेच 15 जानेवारीपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका होऊ शकतात। महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीला जानेवारी मध्याचा मुहूर्त मिळणार असल्याची माहिती आहे। बीएमसीची प्रभाग रचना अंतिम स्वरूपात पोहोचली असून ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रभाग आरक्षण घोषित होणार असल्याची माहिती आहे। तर 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका पार पडतील, तर 15 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडू शकतात अशी माहिती सध्या मिळते। सविस्तर माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, काय ताजे अपडेट्स? मुंबई महापालिका निवडणुकीला आता जानेवारी मध्याचा मुहूर्त मिळू शकतो। याचं कारण असं आहे की बीएमसीची प्रभाग रचना तर अंतिम झालेली आहे, सोबतच ऑक्टोबर अखेरपर्यंत आता प्रभाग आरक्षण सुद्धा घोषित होण्याची शक्यता आहे। जनरली जी प्रक्रिया आपण बघतो जेव्हा कुठल्याही निवडणुका घोषित करायच्या असतात, विशेषतः महापालिकेच्या निवडणुका, तेव्हा सुरुवातीला प्रभाग रचना ही अंतिम केली जाते, त्यावर सूचना हरकती मागवल्या जातात आणि आता प्रभाग रचनेची घोषणा ही देखील झालेली आहे आणि आता अपेक्षित आहे ते म्हणजे प्रभाग आरक्षणाची सोडत काढली जाणार। ही प्रभाग आरक्षणाची सोडत आता येत्या महिना अखेरपर्यंत निघेल। यामध्ये ओपन, ओबीसी यासोबतच एसटी, एसटी या सारख्या आरक्षणाच्या सोडती निघतील। त्यासोबतच महिला आरक्षणाचे वॉर्ड सुद्धा घोषित केले जातील, त्यावर सुद्धा सूचना हरकती या अर्थातच मागवल्या जातात। मात्र या सूचना हरकती मागवण्याचा जो कालावधी आहे तो 15 दिवसांचा असतो। त्यानंतर तातडीने ही प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण हे अंतिम केलं जातं आणि लगेचच निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करतात आणि त्यानंतर 30 ते 45 दिवसांचा कालावधी देऊन प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस उजाडतो। त्याच्यामुळे एकंदरीत सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 15 जानेवारी हा मुहूर्त असू शकतो मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांचा। जर इतर निवडणुकांचा जर विचार केला तर साधारणतः 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत नगरपालिकेच्या निवडणुका, तर 15 ते 20 डिसेंबर पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा पार पडू शकतात। नक्कीच मनश्री, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर अशा पद्धतीनं निवडणुका आता 15 जानेवारीपर्यंत बीएमसीची निवडणूक लागेल अशी माहिती मिळते। राज्यात लवकरच आता निवडणुकीचे पडघम वाजणार आहे।